होते 2047च्या विकसित भारताबद्दल. त्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी सर्वात महत्त्वाची भेट कोणती असेल तर ती म्हणजे ऊर्जा. आज आपण भारतीय ऊर्जा क्षेत्र 2047 संधी भवितव्य व आव्हाने या महत्त्वपूर्ण विषयावर थोडी चर्चा करणार आहोत. ऊर्जेची संधी. मित्रांनो, सध्याची स्थिती व भविष्यातील संधी पाहायला गेलं तर भारताची ऊर्जा गरज वेगाने वाढत आहे. 2047 पर्यंत देशाला ऊर्जा स्वावलंबी बनवायचे आहे. त्यासाठी आपल्यासमोर नूतनीकरणक्षम ऊर्जा, यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत क्षेत्रात भारत जगभरात अग्रेसर होत आहे. 2047 पर्यंत सुमारे 1800 गीगावॅट हरित ऊर्जा उत्पादनाचे आपले लक्ष्य आहे. हरित हायड्रोजन मिशन. भविष्यातील इंधन म्हणून हरित हायड्रोजन मिशन हे इंधन आपल्या वाहतूक क्षेत्राला तसेच उद्योगधंद्यांना नवी दिशा देईल. त्याचबरोबर अणुऊर्जा आणि नवीन तंत्रज्ञान. लहान मॉड्युलर रिएक्टर्स आणि खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे अणुऊर्जा विस्तारित जलद होईल. त्याचबरोबर पायाभूत सुविधा पाहायला गेलं तर स्मार्ट ग्रिडच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज असणार आहे. खासगी स्वायत्तता. बॅटरी आणि सौर पॅनेलसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या खनिजांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय मोहीम राबवली जात आहे, ज्यामुळे परदेश आयातीवर आपले अवलंबित्व कमी होईल. यानंतर 2047 मध्ये आपल्याला आव्हाने कोणकोणती असणार आहेत तर उत्पन्न विषमता. श्रीमंत व गरीब यांच्यातील वाढती दूरी दूर करणे व प्रादेशिक असमतोल दूर करणे. त्यानंतर रोजगार निर्मिती. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात दरवर्षी लाखो नवीन आणि दर्जेदार नोकऱ्या निर्माण करणे हे सुद्धा आपल्यासाठी आव्हानच असणार आहे. कौशल्य गरज. शिक्षण व उद्योग क्षेत्राची गरज यांच्यातील तफावत कमी करून विद्यार्थ्याला भविष्यासाठी तयार करणे. पर्यावरणावरील संकटे. बदलते हवामान व जागतिक तापमान वाढ या आव्हानांना तोंड देत शाश्वत विकास साधणे. मग 2047 चे नेमके उद्दिष्ट काय तर 2047 चे उद्दिष्ट 100% स्वच्छ ऊर्जा. 100% स्वच्छ ऊर्जा. 2047 पर्यंत भारताची ऊर्जा गरज 100% स्वच्छ ऊर्जा स्रोतांपासून पूर्ण करणे. त्याचबरोबर नेट झिरोचे उत्सर्जीकरण. 2070 नेट झिरोच्या उत्सर्जीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठोस पावले उचलणे. त्याचबरोबर सर्वांना परवडणारी आणि विश्वासार्ह ऊर्जा निर्माण करणे. प्रत्येक घरात, शेतीला तसेच उद्योगधंद्यांना परवडणारी आणि सतत कार्यरत असणारी ऊर्जा निर्माण करणे. त्यानंतर 2047 पर्यंत आपली भूमिका काय. 2047चा भारत ऊर्जा स्वावलंबी बनवण्यासाठी आपण काय करू शकतो. 2047चा भारत ऊर्जा स्वावलंबी बनवण्यासाठी आपण काय करू शकतो तर वीज बचत. LED दिवे वापरा. हे दिवे कमी ऊर्जा वापरतात तसेच जास्त प्रकाश देतात. सार्वजनिक वाहनांचा वापर करा. शक्यतो मेट्रो किंवा बस या वाहनांचा वापर करा. इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्या. इलेक्ट्रिक वाहने वापरल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही तसेच इंधन बचत सुद्धा होते. पाणी वाचवा, ऊर्जा वाचवा. पाणी वाचवल्यामुळे वीज निर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुद्धा बचत होते. त्याचबरोबर झाडे लावा, पर्यावरण वाचवा. झाडे ऑक्सिजन देतात व कार्बन घेतात, यामुळे पर्यावरण संतुलित राहते. मग 2047 मध्ये आपल्याला कोणकोणत्या संधी प्राप्त होणार आहेत तर मोठी अर्थव्यवस्था. भारताची अर्थव्यवस्था 30 ते 40 ट्रिलियन डॉलरवर येण्याचे उद्दिष्ट असून दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी प्राप्त होणार आहे. त्यानंतर तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये DPI जागतिक नेतृत्व करण्यासाठी मोठी संधी प्राप्त होईल. त्यानंतर तरुण लोकसंख्या. देशातील 65% पेक्षा जास्त लोकसंख्या तरुण असल्यामुळे नाविन्यपूर्ण उद्योजकतेसाठी मोठा वाव निर्माण होईल. त्यानंतर भविष्यातील भवितव्य, आव्हाने व मार्ग. या वाटेवर काही आव्हाने आहेत जसे की ऊर्जा साठवणूक, तंत्रज्ञान विकसित करणे, जुन्या जीवाश्म इंधनांकडून नवीन सुसंवाद इंधन संक्रमण करणे व त्यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक जुळवून आणणे. भारताची तरुण पिढी ही नागरिक सहभाग व संशोधन यात गुंतलेली असल्यामुळे आपण या आव्हाने निश्चितच पार पाडू. त्याचबरोबर कोळशावरील अवलंबित्व कमी करणे. ऊर्जा मागणी पूर्ण करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर ऊर्जा सुरक्षा पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे बदलते भाव आणि भूराष्ट्रीय परिस्थितीवर मात करत देशाला ऊर्जा स्वावलंबी बनवावे लागेल. या सगळ्याचा निष्कर्ष काढला तर सन 2047 पर्यंत देशाला ऊर्जा स्वावलंबी बनवण्यासाठी आपण सर्वांनी आजपासूनच अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे. यावरती मी असे म्हणेन, कोळशाचा धूर तो संपला उरली नाही काजळी आता. सूर्याच्या या दिव्य तेजाने हितो ऊर्जा नवी विधाता. पवन चक्क्यांचे पंख फिरती डोंगरांच्या कड्या कपारी. हरित हायड्रोजनच्या जोरावरती घेतो देश नवी भरारी. निसर्गाशी नाते सांगत वाहतो आता स्वच्छ प्रकाश. आत्मनिर्भर हा भारताचा व्यापून टाकेल
गोडजोड. कण हा ऊर्जेचा आता देश हितासाठी सदे. कण हा आता ऊर्जेचा देश हितासाठी सदे. प्रगतीच्या या महामार्गावर भारताचाच डंका वाजे. भारताचाच डंका वाजे. धन्यवाद. इथेनॉल हे काय आहे? ते कशापासून बनवतात? CO2 म्हणजे काय? CO2 कार्बन डायऑक्साईडमध्ये कोणते दोन वायू असतात किंवा कोणते दोन घटक असतात? बघ एकदा सूत्र काय सांगितले त्यामध्ये काय बघ कोण आहे दोघं. स्वच्छ ऊर्जा शब्द आला. काय स्वच्छ ऊर्जा म्हणजे? स्वच्छ ऊर्जा म्हणजे मी आता हरित हायड्रोजनच्या म्हणजे माझ्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला. भविष्यात हरित हायड्रोजन हे इंधन पाण्यापासून बनवलेलं स्वच्छ इंधन म्हणून वापरण्यात येणार आहे. म्हणजे स्वच्छ ऊर्जा माझ्या मते. स्वच्छ इंधन याची स्पष्ट व्याख्या पाहिजे. स्वच्छ इंधन किंवा स्वच्छ ऊर्जा किंवा इंधन. स्वच्छ ऊर्जा. हरित हायड्रोजन हे इंधन भविष्यातील उद्योगधंद्याला तसेच वाहतूक क्षेत्राला नवी दिशा देणार आहे. मग ते पाण्यापासून बनवलेलं स्वच्छ इंधन असणार आहे असं. पाण्यापासून बनवलं म्हणजे स्वच्छ होतं. तसं नाही, पण हरित हायड्रोजन हे भविष्यात पाण्यापासून बनवलं जाणार आहे. ठीक आहे चला.